पुण्यात सध्या ठाकरे गटाकडून आंदोलन केलं जात आहे। राजकोटमधला छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्याच्या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि पुण्यात सध्या ठाकरे गटाचं हे आंदोलन होत आहे। सुषमा अंधारे त्यात सहभागी झालेल्या जोरदार घोषणाबाजी केली जाते। आहेत ठाकरे गटाच्या आंदोलनाची राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। काल मोठा राडा झालेला होता। ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणेंचे कार्यकर्ते भिडलेले होते। राजकोटमधला छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्याच्या मुद्द्यावरून हे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आले होते आणि एक मोठा राडा पाहायला मिळालेला होता आणि त्यावरूनच राणेंना अटक करण्याची मागणी ठाकरे गटाकडून केली जाते। आता पुतळा पडल्याच्या मुद्द्यावरून वेगवेगळ्या मागणी करत राणेंच्या अटकेची मागणी करत ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात आंदोलन करत आहेत। पुण्यातलं हे आंदोलन आहे ठाकरे पक्षाचं। दृश्य आहेत पुण्यातली ठाकरे पक्षाच्या आंदोलनाची। सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे। राणेंच्या अटकेची मागणी केली जाते। एकीकडे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याचा निषेध नोंदवला जातोय, दुसरीकडे या मुद्द्यावरून मालवणमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणेंचे कार्यकर्ते जे आमने सामने आलेले होते त्यावेळेला जो राडा झालेला होता त्या मुद्द्यावरून आणि त्यानंतर राणेंनी जी धमकीची भाषा वापरलेली होती, थेट धमकी दिलेली होती, त्या मुद्द्यावरून ठाकरे गट असा आरोप करत ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। ठाकरे गटानं सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात पुण्यात आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी केली जाते। राणेंच्या अटकेची मागणी केली जाते। ज्या राज्यामध्ये गृहमंत्री ठोकून काढायची भाषा करतात आणि गृहमंत्र्यांच्या जीवावर कायदा सुव्यवस्था हातात घेत नारायण राणे उद्दामपणाची गुंडगिरीची भाषा करतात, पत्रकारांच्या हातातले बूम काढून घेतात, पत्रकारांना धमक्या देतात, अशा नारायण राणेवर सामाजिक वातावरण बिघडवण्यासाठी आणि चिथावणीखोर वक्तव्य करण्यासाठी म्हणून गुन्हे दाखल झाले पाहिजेत। शांतता भंग करण्याचा गुन्हा नारायण राणेवर दाखल झाला पाहिजे आणि नारायण राणेंना अटक झाली पाहिजे, म्हणून आम्ही अल्टिमेट देण्यासाठी हे आंदोलन करत आहोत। काल त्यांनी भाषा वापरली, नारायण राणेंनी जी भाषा वापरली तो त्यांच्या संस्काराचा भाग आहे। नारायण राणेंनी त्यांचा संस्कार, त्यांचा इतिहास दाखवलेला आहे आणि तो इतिहास काय आहे तो इतिहास मी बैजवार पत्रकार परिषदेमध्ये सांगणार आहे। काल ज्या पद्धतीने एबीपी माझाचा बूम ओढायचा प्रयत्न झाला, एबीपी माझाचा बूम ओढणं, पुढारीच्या पत्रकाराला दमदाटी करणं, महिला पत्रकारांशी असभ्यतेने वागणं, पत्रकारांच्या अंगावर धावून जाणं, पोलिसांना दमदाटी करणं, पोलिसांच्या अंगचटीला येण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं लॉ अँड ऑर्डर विस्कळीत करण्याचा प्रकार हा दस्तूर खुद्द गृहमंत्र्यांच्या मुळे चालू आहे। आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की नारायण राणे आणि त्यांचे चाराने बाराने या कळसूत्री बाहुल्या आहेत। मुख्य सूत्रधार जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत। सूत्रधारांची इच्छा आहे का की महाराष्ट्र कायम सांप्रदायिक विभाजित झाला पाहिजे, महाराष्ट्र कायम अशांत राहिला पाहिजे। देवेंद्र फडणवीस नावाच्या सूत्रधारांनी आता उत्तर देण्याची गरज आहे की नारायण राणेला तुम्ही जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त महाराष्ट्र अशांत करण्यासाठी मोकळा सोडलेला आहे का? काल जे नारायण राणे म्हणाले
की इकडे यायचं नाही, इकडे यायचं नाही. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांचा 7-12 हा नारायण राणेच्या बापाचा नाहीये, हा 7-12 महाराष्ट्राच्या बापाचा आहे. नारायण राणे आणि म्हणून नारायण राणेंवरती सामाजिक अशांतता निर्माण केल्या प्रकरणी, सामाजिक सलोखाभंग केल्या प्रकरणी, वारंवार चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी नारायण राणेंवर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची आहे. आणि जर देवेंद्र फडणवीस नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करणार नसतील तर याचा अर्थ असा आहे की नारायण राणे, नितेश निलेश या निव्वळ बाहुले आहेत. मूळ देवेंद्र फडणवीस खरे सूत्रधार, ज्यांना जाणीवपूर्वक इथलं वातावरण खराब करायचं आहे. भविष्यात फक्त शिवसैनिकच नाही, कारण सरकारला आंदोलन हाताळता येत नाही, सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतं. मग ते बदलापूरचं आंदोलन असो किंवा काल केलेलं शिवप्रेमींनी, सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतं. अशा सगळ्या परिस्थितीत शिवसैनिक असो, पत्रकार असो, पोलीस असो किंवा नागरिक असो, सामान्य कुणाच्याही केसाला धक्का लागला तर याची जबाबदारी राणेंची नाही, याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची असेल. हे फडणवीसांनी लक्षात ठेवलं. हा, ते काय काय करू शकतात त्याची मी पत्रकार परिषद वेगळी घेते दादा, मग 5 मिनिटांमध्ये घेते. तर राणेंना राज्य अशांत करण्यासाठी सोडण्यात आलेला आहे का? फडणवीसांना हा थेट सवाल, गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी फडणवीसांवर केलेला आहे. राज्य अशांत करण्यासाठी राणेंना सोडण्यात आलंय का फडणवीसांकडून, असं थेट सवाल सुषमा अंधारेंनी विचारलाय. ठाकरे पक्षानं आंदोलन केलेलं आहे. पुण्यात नारायण राणेंना अटक करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. नारायण राणेंवर गुन्हे दाखल करा, धमकी त्यांच्याकडून दिली जाते, मीडियाला दमदाटी केली जाते, पोलिसांना दमदाटी केली जाते आणि या सगळ्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, नारायण राणेंना अटक करा अशी मागणी ठाकरे पक्षाकडून करण्यात आलेली आहे. पुण्यात ठाकरे पक्षानं आंदोलन केलेलं आहे. सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं आणि यावेळेला फडणवीसांकडूनच राज्य अशांत करण्यासाठी राणेंना पुढे करण्यात आलंय का, असा थेट सवाल, असा गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी केलेला आहे. पुण्यातलं ठाकरे पक्षाचं हे आंदोलन काल मालवणमध्ये मोठा राडा झालेला होता. राणेंचे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडलेले होते. मोठा राडा झालेला होता. ठाकरे गटाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी संपूर्ण परिसराची पाहणी करण्यासाठी गेलेले होते, जिथे हा पुतळा बसवण्यात आलेला होता. त्याच वेळेला हा आमनासामना झालेला होता. राडा मोठा त्या ठिकाणी झालेला होता. या मुद्द्यावरून आता नारायण राणेंवर गुन्हे दाखल करा, त्यांच्या अटकेची मागणी करत ठाकरे पक्षानं पुण्यात आंदोलन केलेलं आहे. सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं आणि राज्य अशांत करण्यासाठीच फडणवीसांकडून राणेंना पुढे करण्यात येत आहे का, असा गंभीर सवाल सुषमा अंधारेंनी यावेळी केलेला आहे. पुण्यात ठाकरे पक्षानं आंदोलन केलेलं आहे. नारायण राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. नारायण राणे आणि निलेश राणे यांच्या फोटोला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. नारायण राणेंवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे, तसंच त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आलेली आहे. फडणवीसांच्या सांगण्यावरून हे सगळं होत आहे का, असा थेट सवाल सुषमा अंधारेंनी विचारलेला आहे. राज्य अशांत करण्यासाठी राणेंना पुढे करण्यात आलंय का फडणवीसांकडून, असाही गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी केलेला आहे. पुणे आणि नाशिकमधलं हे आंदोलन, एकीकडे ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते पुण्यात आक्रमक झालेले आहेत, नारायण राणेंवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करतायत, त्यांच्या अटकेची मागणी करतायत. दुसरीकडे नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाचे कार्यकर्ते आंदोलनाला बसलेले आहेत. पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळी पट्टी बांधून मूक आंदोलन केलेलं होतं. एक वेगळी भूमिका अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सत्तेत असून सुद्धा घेतलेली आहे. काल जाहीर माफी अजित पवारांनी मागितलेली होती.